घटना जी आहे ती पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये घडलेली आपल्याला पाहायला मिळाली। खरं तर आज दिवसभर त्यावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील पाहायला मिळालेल्या होत्या। मात्र आपण पाहतो आता सोलापूर एसटी स्थानकाची रात्री 10:30 वाजताची काय नक्की परिस्थिती आहे, कशा पद्धतीची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे का, या सर्वाचा आढावा जो आपण या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळतो। खरं सोलापूर बस स्थानक आहे, शहराचं मध्यवर्ती बस स्थानक आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची ये जा जी आहे, एसटी बसेस ज्या आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत। कारण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारं एक महत्त्वाचं बस स्थानक म्हणून सोलापूर बस स्थानकाकडे पाहिलं जातं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्यांची जी आहे ती आवक आपल्याला दिवसभरामध्ये पाहायला मिळते। आपण पाहतो या ठिकाणी या सोलापूर बस स्थानकामध्ये ह्या सर्व गाड्या ज्या आहेत त्या मुक्कामी लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। जवळपास 70पेक्षा अधिकच्या बसेस ज्या आहेत त्या ठिकाणी मुक्कामी येत असतात आणि आपण पाहतोय पुण्यामध्ये अशाच पद्धतीची घटना जी आहे ती समोर आलेली होती। एका पहाटेच्या सुमारास थांबलेल्या बसमध्ये या ठिकाणी एका युवतीवरती एका तरुण आरोपीने जे आहे त्या ठिकाणी बलात्कार केल्याचं धक्कादायक घटना खरं तर म्हणावी लागेल ती पाहायला मिळेल। आपण पाहतो या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी आहे का, आपण पाहतोय समोर सुरक्षा रक्षक जे आहेत ते या ठिकाणी या एसटी स्टँडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आत्तापर्यंत 2 सुरक्षा रक्षक जे आहेत त्या ठिकाणी आपल्या कॅमेरामध्ये पाहायला मिळालेले आहेत आणि एकंदरीतच ह्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो आपण घेतोय। कशा पद्धतीची सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी या सोलापूर बस स्थानकामध्ये आहे आपण पाहतोय। खरं तर हा इकडचा भाग आहे, डावीकडचा भाग आहे, हे समोर मुख्य बस स्थानक आहे आणि या बस स्थानकामध्ये देखील अनेक बसेस ज्या आहेत त्यांचे ये जा जी आहे ती सुरू आहे। मात्र अनेक बसेस या ठिकाणी मुक्कामी असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर स्वारगेटवरची जी घटना घडली ती अगदी नाकाच्या समोर असलेली एकंदरीत बस जी आहे, मात्र असं असताना देखील सकाळी 5 ते 6च्या दरम्यान ही घटना जी आहे ती घडलेली आपल्याला पाहायला मिळाली होती। आपण पाहतो या ठिकाणी अनेक बसेस ज्या आहेत इथे देखील अनेक बसेस मुक्कामी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। हे सोलापूर शहरातलं हे मुख्य बस स्थानक जे आहे त्या ठिकाणी आहे। कर्नाटकला देखील या ठिकाणाहून बसेस मोठ्या प्रमाणात जातात येतात आणि एकंदरीतच इथं जर आपण पाहिलं या संपूर्ण एसटी स्टँडवरती साधारण आपल्याला 2 सुरक्षा रक्षक जे आहेत ते पाहायला मिळालेले होते आणि समोरच्या दिशेला चौकशी कक्ष आहे आणि या ठिकाणची पोलीस चौकी देखील इथं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र असं असलं तरी ह्या संपूर्ण बस स्थानकामध्ये जे आहे अवघे 2 सुरक्षा रक्षक जे आहेत त्या ठिकाणी एसटी महामंडळाकडून तैनात करण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात महिलांची देखील लगबग जी आहे ती या सोलापूर बस स्थानकावर असते। रात्री अपरात्री महिला मोठ्या प्रमाणात प्रवास करतात आणि असं असताना या ठिकाणी केवळ 2 सुरक्षा रक्षक आत्ताच्या आपल्या कॅमेरामध्ये कैद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर हा एसटी स्टँडचा उजवा भाग आहे, त्या भागात नक्की कशा पद्धतीची परिस्थिती आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत। कारण अनेकदा या ठिकाणी महिलांना छेडछाड आणि अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत ते घडत असतात। आपण पाहतोय खरं तर एसटी स्टँडच्या उजव्या बाजूचा हे भाग आहे। पूर्वी या बाजूने बस बाहेर पडत होती, मात्र हा दरवाजा आहे तो किंवा या इकडचं जे गेट आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत त्या देखील मुक्कामी आलेल्या गाड्या या ठिकाणी लावल्या जातात आणि आपण पाहतो या ठिकाणी खरं तर नागरिक जे आहेत ते या ठिकाणी मूत्रविसर्जनाचं एकंदरीत प्रकार जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यामुळे संपूर्ण बस स्थानकामध्ये अवघे 2 जे आहेत त्या ठिकाणी 2 सुरक्षा रक्षक आपल्याला आपल्या कॅमेरामध्ये कैद झालेले आहेत। त्यामुळे इथली जी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती केवळ 2 सुरक्षा रक्षकांच्या जीवावर इथल्या प्रवाशांचं एकंदरीत इथं थांबणं असणार आहे का, असा देखील प्रश्न या संपूर्ण घटनेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन विजय आवटेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।